हॅलो गाईस, तर आज आम्ही चाललो आहोत गावी. आमची आता रात्रीची ट्रेन आहे 11ची. तर आमची तयारी पण झालेली आहे. आम्ही चाललो अंकितच्या गावी. कुठे रे तुझं गाव? संगमेश्वर. हा, तर उद्या सकाळी आम्ही कोकणात असू. आमची सगळी तयारी पण झालेली आहे. सगळ्या बॅग पॅक करून झालेल्या आहेत. ही आहे माझी समर्था. तिची फर्स्ट ट्रॅव्हलिंग आहे. आता ती पहिल्यांदा ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करणार आहे. तर बघूया आपण कसं ट्रॅव्हल होते. तर भेटूया आपण आता पुढे. बघूया काय काय मजा होते. सो कंटिन्यू. तर गाईज आम्ही आता घरातून निघालेलो आहे. पण रस्त्याला खूप ट्रॅफिक आहे. खूप जाम आहे सगळं. आमची 9:15ची ट्रेन आहे. आम्हाला इथून वसईला जायचं आहे. वसईमधून आमची ट्रेन आहे संगमेश्वरची. तर बघूया आता टायमावर पोहोचतो का. जसं जसं मला असं वाटतं आता तसं मी अशी वेळ येणार आहे की रिक्षावरती मराठा लिहायचा. हा सौरव आहे. आम्हाला सोडायला आलाय. सौरव अर्धा काय ना बोलो जुवा केशरी केला टाकणार आहे. तो ब्लॉग आहे ते मध्ये कट आमची सोनू झोपायला लागली. सोनू इकडे इकडे. सोनू हाय. तर गाईज आम्ही वसईला पोचलेलो आहोत. आता इथून आमची 11:10ची ट्रेन आहे. गाईज आम्ही प्लॅटफॉर्मवर बसलेलो आहोत. आपला 90 गाडी यायला अजून आम्हाला 057. 1 तास बाकी. याच्यावरती गाडी नंबर येते बघा. आता हे गेली गाडी. 1 तास आम्ही प्लॅटफॉर्मवर बसतो. नंतर गाडी आल्यावर छान छान. सोनू हाय कर. बाबू हाय करा. हाय करा. दोन्ही हात आमचे पॅक आहेत. कसे आम्ही हाय करणार. हाय कर. चकली आहे बघ आमच्या बाय दोन्ही कर. हातात. बाय बाय कर. बाय. गोड मानून घ्या. आता ट्रेन येईपर्यंत आम्ही जेवतोय. आम्ही राईस घेतलेला येताना, फ्राईड राईस व्हेज. हा बघा भिकारी तसं बसलाय खायला प्लॅटफॉर्मवर. आता आम्ही गाडी येईपर्यंत जेवतो. मग नंतर तुला गाडी आल्यावर गाडीमध्ये बसू. थांब बाबू थांब. गाईस फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. ट्रेन आमची अर्धा तास लेट होती. तर आता आम्ही आमच्या जागेवर बसलेलो आहोत. आम्हाला वरची सीट भेटली. समर्था पण झोपलेली आहे. ती पण बिचारी खूप थकली आहे. मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही आमची समर्था. समीर खाली बसलाय. ॲक्च्युली त्याची ही सीट आहे वरची, बट तो खाली बसलाय जरा वेळ. अंकित पुढे. अंकितची सीट एकत्र नाही भेटली आम्हाला. त्याची सीट पुढे गेलेली आहे. तर तो पुढच्या सीटला बसलेला आहे. येईलच तो थोड्या वेळात तिकडे. तो त्याची बॅग ठेवायला गेला आहे. सो आता आपण बघूया पुढचा प्रवास कसा होतो. गाईस समर्थाला ट्रेनमध्ये तिची मैत्रीण भेटली. अंकित गाईज रील्स बनवते. ओव्हर ॲक्टिंग. नाही झालं. संपली रील. परत चल परत
परत गाईस खाली काय चाललंय बघा समोर. हो का रे तुला नाही कोण अंकित नाही ओळखलं. अरे मी 10वी मध्ये बँकवरती कोणत्या स्कूल मध्ये गंगूबाई दत्ताने विद्यालय. पण मी चोगली म्हणून असं नाही बाहेर बोलायचं. तू अंकित आहे. तर गाईज आम्ही फायनली पोचलेलो आहोत संगमेश्वरला. सोनू काय बोलतो सोनू चला ये सोनू चला. टाटा टाटा कर टाटा टाटा बाय. बाय बाय. आता आम्ही पुढे जाऊन ऑटो पकडणार आहे. मग नंतरला आम्ही घरी पोचू. मग नंतरला बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. यांना मी कामाला ठेवले बॅगा उचलायला. मारीन ना. याने बॉडी याच्यासाठीच बनवली आहे बॅग उचलायला. म्हणून मी याला घेऊन जाते कुठे पण. तुम्हाला पाहिजे का हा? खूप थकल्यासारखं झालंय. पकड पकड हे पकड तरी. ए हळू. ऐशा कैसे लुडू गया तू. चला आता खायला काय देतोस? हा चालायचं बाबू. अय खायला काय देतोस? घावणे. भूक लागली. चला चला सर. चला चला तिला घ्या उचलून घ्या सर. घ्या चालणार ते. हात बघा. एकच आवाज येतो दुसरीच आवाज नाही येत. आता भेटूया घरी पोचल्या. तर गाईज आम्ही फायनली अंकितच्या घरी पोचलेलो आहे. मस्त फ्रेश वगैरे झालं. चहा नाश्ता केला. सगळी कामं आवरली. आता निवांत बसलो आहे. आई जेवण करते. मग जेवण झाल्यावर जेवू आणि मग थोडासा आराम करू. मी तुम्हाला अंकितचं घर दाखवते. आतमध्ये कुठे बसली? ये ये रडू नको. ये इकडे. हा ते पाहिजे तुला. चलो गाईस आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. अंकितच्या गावाला मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही चाललोय आता. हा जाण्याचा आमचा रस्ता. इथून असं आम्ही खाली उतरलो आणि ही पायवाट आहे. इकडनं आम्ही आता चालतोय. कंटिन्यू राहा. तुम्हाला पण मंदिर बघायला मिळेलच. बघा
किती सुंदर अशी पायवाट आहे बघा. आणि हे असे डोंगर दर्या मस्तपैकी असं अशी झाडी आहे, त्या झाडातून हा मस्त सुंदर असा रस्ता आहे. आणि आमची बाबू, तिला टोपी अजिबात नको डोक्यावर बघा. आणि असं आपण निघालो शेवटी घरातून की हा डोंगर भाग आहे म्हणून थोडा चढणीचा भाग आहे हा बघा. आणि असे आम्ही बोलतो आहे रस्त्यावरती. ये अशा प्रकारे आम्हाला ते कर्ज भेटलेत. कर्ज करवंद अच्छा, तुमच्याकडे करवंद काय कर्ज सन. हा 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 काय सुंदर आहे, गोड आहे मस्त. खाऊ गदड स्वतःच्या गावी स्वतःच खाते. तो गाईस बोललो होतो तर तुम्हाला तसं मंदिरात चाललो आम्ही. ते बघा हे मंदिर आहे. इकडनं आम्ही चालत चालत खाली आलो. हे आपलं मंदिर, त्याला तुम्हाला पण दाखवतो. इथून अशी एंट्री आहे मंदिरात जायची. हे काय हे ऑलरेडी पोचलेले तिकडे पुढे गेलेले. हे मंदिराची एंट्री कुमजाई माता. कुमजाई माता मंदिर आहे. आता या मंदिरात आम्ही दर्शनाला आलो आहोत. सुंदर असं मंदिराची बांधणी, सुंदर अशी बघून घ्या. हे आपले राजे आहेत. इथे आतमध्ये देव आहे. ही मंदिराची पाठची बाजू. अशा प्रकारे पूर्ण मंदिर मी आपल्याला दाखवलं आहे. हा बघा, हा अंकित साफसफाई करतोय. बराच कचरा वाटला, मग जरा झाडू मारून घेऊया. मग तो आपल्याला हे वाद्य वाजवून दाखवणार आहे. हा बघा, हा हे शिमग्याला वाजवण्यात येतं. पण तो बोलला मी तुमच्यासाठी एक ट्रायल वाजवतो, तो आपल्याला ट्रायल देणार आहे. बघा, म्हणून साफसफाई करतोय चांगली अशी. हे बघा, हे आमचं पोर कसं मस्त मजा करतोय इकडं. ई बाबू, बाबा जय जय करा, जय जय. जरा जय जय करा, जय जय बाप्पाला. चला चला जय जय करा. ये ये जय जय करा, करा जय जय. जावा पुढे जावा. राजे कुठे आहेत? राजे बाबू, राजे कुठे आहेत? राजे. आता रात्री अंकितच्या मोठ्या घरामध्ये गोंधळ आहे. तर तो गोंधळ झाल्यावर आम्ही परवा गणपतीपुळेला जाणार आहे.
व्यंकटेश्वर मंदिर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते मंदिर बघा. ही आमची समर्था. आजी 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 आहे. चंदू आहे कुठे आहे? हा कसे हे बाप्पा आहेत देव. आम्ही आता मस्तपैकी मणकेश्वर मंदिरात जाऊन आलो आणि आता बघा किती धूप आहे इथे. हा ऊन भरपूर ऊन आहे इथे. त्यांना वाटतं मी त्यांची व्हिडिओ काढते. बाबू मी एकटाच माझी व्हिडिओ काढते. बघा कसे चालतात बघा मागे. पुढे चालतायत ते, मी मागे आहे. हे बघा ऊन म्हणजे खूपच आहे. अप्रतिम असं ऊन आहे. सांगूच शकत नाही आपण. हे बघा समर्था. सना सना सोनू काय काय ना बच्चा. सोनू बोललेली ती रडणार. सोनू वाव माता काय आली 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 आली. पगला 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 रडवी आहे रे.